अशा कारणाने देव भेटत नाही. तिघ जण नावेत जात होते. नावेत समुद्रात निघाले. तिघ जण निघाले. त्यातनी एक हिंदूचा होता. एक हिंदू, एक जय भीम बौद्ध समाज आणि एक मुसलमानाचा. 3 लोक जहाजात बसले आणि जहाज काढलं. समुद्राच्या मधात जहाज गेलं. जहाजाले पडलं शद्र खाली. जहाज आले शद्र पडलं आणि ते जहाजात पाणी घुसायला लागलं. ते जहाज जरा खाली चाललं. आता हिंदूनं चालू केलं ना, हिंदूच्या माणसानं गणपती धाव रे महादेवा धाव रे, गणपती धाव रे महादेव, नारायणा धाव. एका देवाचं नावच नाही. लक्ष्मी माता धाव, अरे बचाव रे बचाव. आणि जय भीमवाल्यांना चालू केलं ना, बुद्ध भगवान की पायजो. त्याचाही त्याच्यावर भरोसा नाही. त्याने चालू केलं विठ्ठला धाव रे, पांडुरंगा धाव रे. आणि याने एकट्यानं काय केलं, हे जे मुसलमान होता ना, याचा आपलं अल्लाचं नाम जप चालू. त्यानं काय केलं, अल्लाचं जे नाव घेत होता, जे अल्लाह म्हणत होता, त्याचा अल्लाह आला आणि त्याला घेऊनही गेला. आणि हे दोघं डुबले. हे दोघं मेले. काऊन मेले? एकाच देवाचं जर नाव घेतलं असतं हे असं झालं असतं का? तुकाराम महाराज म्हणतात, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आम्हा विठ्ठल एक देव येर अवघाची वाव विठ्ठल. मग तुम्हाला जर इथून वाचायचं असेल, देवाचं जर नामस्मरण करायचं असेल, तर कोणाचं करायचं? आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. त्या भगवंताच्या नामस्मरणाशिवाय सुख नाही. त्या भगवंताचं नामस्मरण याच्यासाठी करायचं की आपल्याला काहीतरी त्याला मागता आलं पाहिजे. विठ्ठल